11 पहिला बॉल आणि सुंदर असा शॉट मारलेला आहे जय यांनी, पण छान फिल्डिंग करून एकच धाव मिळालेली आहे. अभिषेक सामना करतील शैलेशाचा. सुंदर सुंदर आणि इथे मिसफिल्ड झाली. एक धाव मिळाली आहे बिट्टी 11 या संघाला. सुंदर सुंदर अशी त्यांनी फिल्डिंग केलेली आहे. डाव 4 रन वाचवलेत आपल्या संघासाठी. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना शैलेश आपल्या संघाकडून एक अष्टपैलू असा खेळाडू. 1 ओव्हर नंतर 5 धावा झालेल्या आहेत बिट्टी 11 या संघाच्या. नवज्योत 11 साठी गोलंदाजी घेऊन येत आहे गणेश. सुंदर असा बॉल टाकलेला आहे आणि कुठेतरी धावसंख्या थांबवून ठेवलेली आहे बिट्टी 11 या संघाची. बिट्टी 11 या संघाला जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील उपांत्य फेरीत जाण्यासाठी. छान असा चौकार मारलेला आहे जय तळवणकर याने. आपल्या संघाकडून एक अष्टपैलू खेळाडू असं नामांकित खेळाडू जय यांनी 4 रन आपल्या संघासाठी अमूल्य असे रन. छान धावसंख्या वाढवण्यात यश मिळत आहे बिट्टी 11 या संघाला. या दोन्ही खेळाडूंना कुठेतरी थांबायचं आपल्या संघासाठी आणि एक चांगली धावसंख्या रचायची आहे जेणेकरून आपण उपांत्य फेरी जाण्यासाठी एक धावांचा डोंगर. अभिषेक संघासाठी धावा वाढवत असताना कुठेतरी एक चुकीचा शॉट खेळला आणि तो बाद झालेला आहे. बिट्टी 11 या संघाला काहीतरी नवीन असं काहीतरी करावं लागेल की जेणेकरून ही धावसंख्या कुठेतरी 24 बॉल 30 अशी धावसंख्या
धावसंख्या करायची आहे त्यांना, जेणेकरून नवज्योत या संघाला त्या धावसंख्येचा पाठलाग करताना थोडी अडचण निर्माण होईल. शशांक आणि जय तळवणकर. छान असा शॉट मारलेला आहे 4 रनासाठी. जय तळवणकर. कुठेतरी संघासाठी एक मोठी धावसंख्या करायची आहे असं त्यांचा प्रयत्न चालू आहे आणि ते त्या प्रयत्नात यश मिळवत आहेत. 4 धावा बिट्टी इलेव्हनच्या खात्यात जमा केलेल्या आहेत त्यांनी. धावसंख्या झालेली आहे 15 2 ओव्हर नंतर. 3 ने धावा पुढे ठेवलेल्या आहेत आपल्या संघासाठी. पुढील गोलंदाज मिलिंद. शक्ती बॉईज आणि ओम शांती कृपया टॉससाठी यायचं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉससाठी यायचं आहे. शक्ती बॉईज आणि ओम शांती. अजित शक्ती बॉईज टॉससाठी यायचं आहे. आणि इथे धावशीत झालेला आहे शशांक. कुठेतरी आपण धावाचा पाठलाग करत आहोत तर आपल्या संघाच्या विकेटही नाही पडल्या पाहिजे यावर लक्ष द्यायचं आहे बिट्टी या संघाला. शक्ती बॉईज आणि ओम शांती. पुढील सामना शक्ती बॉईज आणि ओम शांती. संदेश माने ओम शांती. आपल्या संघासाठी सतत अशी धावसंख्या करत असताना जय अभय ओम शांती संघ टॉस जिंकलेली आहे. त्यांनी लवकरात लवकर सांगायचं आहे की क्षेत्ररक्षण की फलंदाजी. नवज्योत संघाला कृपया विनंती आहे की आपण सामना चालू ठेवायचा आहे. मिलिंद सुंदर असा शॉट. अभय यांनी 4 ने धावसंख्या पुढे आणलेली आहे आपल्या संघासाठी. बिट्टी इलेव्हनला कुठेतरी धावांची गरज होती. बिट्टी इलेव्हन या संघाला कुठेतरी धावांची गरज असताना अभयने हा चौकार मारलेला आहे आणि धावसंख्या पोचलेली आहे 20. परत एक प्रयत्न चौक्यासाठी. वाईड बॉल. मिलिंद कुठेतरी आपलं लाईन लेंथ
विसरले आणि एक धाव बिट्टी 11 संघाला. एकने धावसंख्या वाढत आहे. धावसंख्या झालेली आहे 23. एक धाव मिळालेली आहे 22 रूपात. धावसंख्या झालेली आहे 24 आणि आता शेवटची ओव्हर बाकी आहे नवज्योत 11 या संघासाठी. आणि बिट्टी 11 या संघाला एक धावांचा डोंगर उभा करायचा आहे जेणेकरून उपांत्य फेरीसाठी ही मॅच क्रुशियल अशी करता येईल किंवा कठीण करता येईल नवज्योत या संघासाठी. गोलंदाजी मार्कवर शैलेश नवज्योत या संघातील एक अष्टपैलू खेळाडू. बॉलिंग आणि बॅटिंग या दोन्ही गोष्टीत पारंगत असा खेळाडू शैलेश. मागील मॅचचा सामनावीराचा मानकरी शैलेश. आणि बिट्टी 11 या संघातून 2 खणखणीत चौकार मारणारा अभय. दोघांचा सामना बघूया आपण आता. पहिलाच चेंडू वाईड घोषित केला आहे अंपायर यांनी. एक अतिरिक्त धाव मिळाली आहे बिट्टी 11 या संघाला. सुंदर असा शॉट मारलेला आहे पण एकच धाव मिळालेली आहे संघाला. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न पण जय यांनी थांबवलं. शैलेश सुंदर असा शॉट मारलेला आहे ऑफ साईड साठी. जय तळवणकर धावशीत झालेले आहेत. संघासाठी त्यांनी एक अष्टपैलू अशी कामगिरी केलेली आहे. संघाला कुठेतरी 27 रनांवरती आणलेलं आहे पण एक चुकीचा कॉल आणि ते धावचीत झाले. आता जे संघात राहुल फलंदाजी करताना सुंदर असा शॉट पण झेलबाद झालेले आहेत. खेळाडू आऊट झालेला आहे. महत्त्वाचा हा नियम आहे प्रत्येक संघासाठी की यष्टीच्या मागे जी लाईन आहे आणि जी आपली भिंत आहे तिकडे फुलटाच बॉल लागल्यावरती आऊट घोषित करण्यात येणार आहे. फलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत बिट्टी 11 या संघातून तेजस, शैलेश.
सुंदर असा बॉल टाकलेला आहे शैलेश यांनी. शेवटचा चेंडू. खेळाडू आऊट झालेला आहे आणि एकूण धावसंख्या झालेली आहे बिट्टी इलेव्हन यांची 28 आणि नवज्योत या संघाला 29 धावा करायच्या आहेत उपांत्य फेरीत जाण्यासाठी. बिट्टी इलेव्हन या संघाने 28 धावा केलेल्या आहेत. 29 धावांची गरज आहे नवज्योत इलेव्हन या संघाला. या सामन्यात जो संघ विजेता होईल तो सेमीफायनलसाठी क्वालिफाय होईल, उपांत्य फेरीसाठी क्वालिफाय होईल. कृपया सामना चालू करायचा आहे. बिट्टी इलेव्हन या संघाने लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे कारण आपल्याला अजून सामने खेळवायचे आहेत. बिट्टी इलेव्हन अंपायर लवकरात लवकर आपल्याला अजून सामने खेळवायचे आहेत. त्यानंतर उपांत्य फेरी आहे, त्यानंतर अंतिम सामना आहे, त्यानंतर थर्ड प्लेससाठी सुद्धा मॅच आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे खूप सामने बाकी आहेत. नवज्योत कडून शैलेश आणि आदित्य दोघं ही खेळाडू मागील सामन्यातील सामनावीर म्हणून दोघांनीही अष्टपैलू कामगिरी केलेली आपल्या संघासाठी आणि शिवसेना चषक 2026चं पुरस्कृत टी शर्ट त्यांनी परिधान केलेलं आहे सामनावीरांचं. सिद्धेश मोरे कृपया माईकशी संपर्क साधायचा आहे. 4 धावा.
2 बॉल 4 धावा झालेल्या आहेत. कृपया सामना थांबवू नये. बीटी 11 सामना थांबवू नका. लवकरात लवकर सामना चालू करा. अजून खूप सामने खेळवायचे आहेत आपल्याला. एक धाव. गोलंदाजी करत आहे अभिषेक. सुंदर असा बॉल टाकलेला आहे त्यांनी आणि कुठेतरी त्यांनी बॅट्समनला थांबवून ठेवलं. त्याला बॉल ओळखता आला नाही. छान अशी गोलंदाजी करत आहेत अभिषेक. समोर शैलेश. सुंदर असा शॉट आणि एकच धाव मिळालेली आहे. हॅलो. 5 बॉल 6 रन झालेत. यावेळेला व्हाईट बॉल. यावेळेला जर आपण पाहिलं पुन्हा एकदा व्हाईट बॉल. रन झालेत 8. ओहो, चांगला स्ट्रोक. एक ओव्हर रन झालीत 12. ओव्हर नंबर 2 जय बॉलिंग वरती सज्ज होताना पाहायला मिळतील. यावेळेला पुन्हा एकदा व्हाईट बॉल. इथे जर आपण पाहिलं पुन्हा एकदा व्हाईट बॉल. लेग साईडला खेळलेत. सिंगल रन. रन झालेत 15. 29 धावांचं टार्गेट. अर्ध्या धावांचा टार्गेट कंप्लीट झाले. अजूनही 14 धावांचा टार्गेट कंप्लीट करायचंय. बॅकफुटला टॅप केलाय. बॉल हातातच. दरम्यानचा बॉल एक चांगला फेड डिलिव्हर. डॉट बॉल. 3 बॉल रन जर आपण पाहिलं तर 15 रन झालेत. षटक क्रमांक 2. 9 बॉल 15. यावेळेला लेग साईडला टॅप केलाय. प्लेयर आहेत सिंगल मिळेल. 4 बॉल आणि रन झाली 16.
एक साईडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, सिंगल रन. 1 to go 17. ओम शांती टॉस जिंकला आणि फिल्डिंगचा डिसिजन घेतलाय. या मॅच नंतर लगेच आपण मैदानामध्ये सज्ज व्हायचंय. बॅटिंग टीम शक्ती स्पोर्ट्स आपण देखील लगेच बॅटर पाठवायचे. कव्हर्सला खेळलेत प्लेयर आहे, फेकी केला जातोय, रन मात्र कंप्लीट होईल. चांगला ड्राईव्ह केला होता. 2 बॉल रन झाले 18. दोन ओव्हर 18 रन झालेत. अजूनही 12 बॉलमध्ये 11 रनांची गरज आहे. चला चला स्पीडअप करा, बरेच मॅच खेळायचे अजून. इथून पुढे 6 मॅच आहेत. चला स्पीडअप करायचंय. 12 बॉल अजूनही 11 धावांचा पाठलाग करायचा आहे. यानंतर अजून एक सेकंड राऊंडची मॅच, त्यानंतर एक क्वालिफाय मॅच आणि तदनंतरच्या अजून उर्वरित. चांगला ड्राईव्ह केलाय, जबरदस्त. 4 रन. बाउंड्री आली आहे महत्वाच्या. यावेळेला पुन्हा एकदा टॅप केलाय, बॉल हातामध्ये जातोय. चला इथून पुढे वेळ आपण वाया घालून चालणार नाहीये. खूप मॅच आहेत, लवकर कंप्लीट करायचे. जवळपास 6 मॅच कंप्लीट करायचे आहेत. नऊ बॉल अजूनही 6 रन. टॅप केलाय, बॉल तिकडे फिरतोय, रन इकडे पुढे जाईल. थोडं स्पीडअप करायचंय प्लीज. 6 मॅच आपल्याला कंप्लीट करायचे आहेत एकंदरीत अजून. पाच रन अजूनही गरज आहे मॅचला जिंकण्याकरता. यावेळेला लेग साईडला पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि बाउंड्री येते. अवघ्या 1 धाव्याची गरज मॅचला जिंकण्याकरता आणि क्वालिफाय होणारा आणखी एक संघ या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 2 संघ क्वालिफाय झाले, अजून एक संघ क्वालिफाय होईल. आणखी एका संघाला क्वालिफाय होताना आपण 2 मॅच नंतर पाहणार. तिकडे या 1 धावेने नवज्योत क्रीडा मंडळ हा संघ विजय होतोय. अभिनंदन.